आहेत आणि हा जो 6 षटकांचा सामना आहे हा देखील लख्ख प्रकाशात होईल अशीच अपेक्षा आपण बाळगूया. बॅडलाईटमध्ये आपण जाणार नाही आहोत कारण ही एक प्रतिष्ठेची स्पर्धा असताना कुणी एका संघाला तो त्रास होऊ नये प्रकाशाचा, त्याचमुळे आम्ही ती सातत्याने सूचना देत राहिलेलो आहोत. आयोजकांच्या वतीनं बिलाल शेख, भावेश पवार हे प्रतिभावंत फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षण या तिन्ही घटकांमध्ये त्यांचा चांगलाच खेळ राहिलेला आहे. त्यांच्या वतीने आयोजन 70-70 स्पोर्ट्सच्या टीमच्या वतीनं खूप चांगली मेहनत त्यांनी घेतलेली आहे आणि एकंदरीत जेव्हा चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना अपेक्षित असते, साईनाथ बजागे ओम 11 बोरशितीचे संघमालक आणि एका बाजूला संचित म्हात्रे जे साहिल 11 गोरसई ब चे संघमालक आहेत. परदेशात देखील पणाला लागलेले संघमालकांची की आता आपण पुढे जाणार आहोत की आपण इकडे थांबणार आहोत. तो खेळ खूप महत्वाचा असेल. मैदानाच्या प्रयत्नांचा मेळ साधून तो खेळ जिंकण्याचा जो प्रयत्न आहे तो कोण करेल पाहूया. दोन बॅटर्स अजूनही थोडासा वेळ घेतात. पाहूया कुठल्या दोन फलंदाजांची निवड सलामीसाठी केली जाईल. ओम 11 बोरशिती या संघाकडून एक टीम हर्डल आपण साहिल 11 गुरसई ब या संघाचं पाहतोय. कारण ही एक महत्वाची लढत आहे. सकाळपासून आपण काय केलंय ते तर महत्वाचं आहेच. चला, साहिल 11 गुरसई ब क्षेत्ररक्षण त्वरित सेट करून घ्यायचं. दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. रोहित भालेराव आणि अर्जुन बांगर हे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने मागच्या दोन डावांमध्ये रोहित भालेराव या संघाने ओम 11 बोरशिती या संघाला चला, जास्त वेळ घेऊ नका. या ठिकाणी पंच देखील खूप चांगली भूमिका सकाळपासून घेताना पाहायला मिळालेल्या आहेत. कारण जितकं त्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे, खूप तणाव असतो. मुसळधार पाऊस आहे, कधी कधी बॅटची एज सुद्धा कानांपर्यंत पोहोचत नाही आणि अशा वेळेला ते डिसिजन अप टू डेट आतापर्यंत राहिलेले आहेत आणि म्हणूनच सर्व पंचांचं आपण कौतुक करतोय. रमाकांत सर आहेत, मुन्ना सर आहेत. मध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लीप, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, मिड ऑन, मिड ऑफ, स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग असं क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये. सर्कलच्या बाहेर आपण पाहिलं तर दोन क्षेत्ररक्षक, एक आहे डीप मिड विकेटला आणि एक क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हरला. पहिलाच बॉल, संधी निर्माण झाली. बिलाल बॉल खाली, कॅचची संधी आणि कॅच होते पूर्ण. पहिल्याच चेंडूवर रोहित भालेराव होत आहेत बाद. जबरदस्त एफर्ट्स आता बिलालचे पाहायला मिळत आहेत. ही जी ओली आउटफील्ड आहे त्या ओल्या आउटफील्डवर सुद्धा आपल्याला माहिती आहे की समोरचा प्रतिद्वंद्वी डोकं वर काढतो आणि अशा वेळेला आपलं योगदान देखील खूप महत्वाचं आहे. आणि या पाण्याच्या प्रभावाने मात्र माझा प्रयत्न कमी पडणार नाही. मी 100% एफर्ट्स देईन आणि तोच एफर्ट्स बिलालच्या तुमच्या संघामध्ये ते पर्याय अवेलेबल असायला पाहिजे. जर एक महत्वपूर्ण फलंदाज बाद झाला तर त्याला बॅकअप देण्यासाठी दुसऱ्याने तयारी दाखवायला हवी आणि भावेश विशे यांच्या वतीनं ती साथ मिळते का ओम 11 बोरशिती संघाला पाहूया. विवेक शेलार ओव्हर द विकेट. वेगवान बॉल आहे ऑफस्टमच्या. आता एक या आकड्यावर पहिल्या चेंडूवर मॅजिकल करायचा असतो आणि त्यामुळेच मात्र विवेक शेलार थोडा नियंत्रणामध्ये अभाव जाणवला. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या पोहोचते 2 या आकड्यावर. 2 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. ओम 11 बोरशिती नाणेफेक जिंकून फलंदाजीचा बॉलिंग पाथ त्यांनी निर्धारित ठेवलेला आहे. स्टंप टू स्टंप अटॅक न करण्यात, त्यामुळे पहिल्या षटकावर विवेक शेलारला आणण्याचा निर्णय योग्य ठरलेला आहे. विवेकने चांगलंच क्रिकेट खेळलंय आणि अंडर 25 खेळण्याची त्यांची इच्छा आहे. हैदराबाद क्रिकेटमध्ये त्यांना रस आहे आणि आतापर्यंत चांगलाच खेळ त्यांच्या वतीने आपण पाहिला. ज्या फॉर्मॅटमध्ये खेळतात त्यासाठी ते डेडिकेटेड राहतात. बॉल तर फ्लाय स्लिपला अडवला जातोय. दरम्यान उंचीचा दाखला पंचांनी घेतलाय आणि नो बॉलचा इशारा आलाय. मोठे स्ट्रोक तर येत नाहीयेत पण काही एक्स्ट्राच्या धावा, काही काळाचा आनंद ओम 11 बोरशिती या संघाला देत आहेत. धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर. 5 रन्स ऑन बोर्ड. 4 चेंडूचा खेळ संपलाय. अगदी सरळ बॅटचा वापर करताना फोर्स प्रॉपर लावलाय. यावेळेस टप्पा खेचलाय पण टप्पा खेचून काही उपयोग झाला नाही. नो बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय आणि बॉलर्स साइडने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. आपण चेक करणार आहोत कंट्रोल रूम मध्ये. सातत्याने खांद्याचा वापर करून वेग वाढवण्याचा आणि बॉलला उसळी देण्याचा प्रयत्न विवेकचा होतोय आणि त्याच स्वतःच्या जाळ्यामध्ये तो स्वतः अडकत बसलेला आहे. कारण या षटकाचा आढावा घेतला
तर एक नो बॉल 2 वाईड बॉल्स या अगोदर आपण पाहिलं. एक्स्ट्राच्या बाबतीत थोडीशी हयगय केली जाते आणि ह्याच एक्स्ट्राच कधी कधी त्रास देऊन जातात सेकंड इनिंगमध्ये. एक एक धावेला महत्त्व क्रिकेटच्या खेळामध्ये द्यायचं असतं आणि या ठिकाणी पाहूया अजूनही षटक काय संपत नाहीये. आतापर्यंत 9 चेंडू डिलिव्हर्ड केलेले आहेत. गोलंदाज विवेकने 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. बघा मागच्या सामन्यामध्ये उत्तम संघाने 10 धावा ज्या एक्स्ट्राच्या दिल्या होत्या त्याच कुठेतरी आता विचारात ते घेत असतील. म्हणून एक्स्ट्राजला दुर्लक्षित करून चालत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये एकूण एक एफर्ट्स देत असताना आपण नियमांच्या अंतर्गत क्रिकेट खेळायचं असते. काही प्रयत्न तुमचे फसतात पण जास्तीत जास्त चुका होणार नाही. मार्जिन ऑफ एरर कसा कमी ठेवता येईल तो प्रयत्न प्रत्येक संघाला करायचा असतो. क्लोज कॉल आहे त्याचमुळे वेळ लागतोय. वेळापत्रकातला शेवटचा सामना आहे आणि त्याचमुळे थोडासा वेळ घेतला जातोय. सर्वांच्या नजरा डिसिजनकडे येत आहेत. पुढे कुठला संघ जाईल? साहिल 11 गोरसई ब की ओम 11 बोरशेती? दोन्ही आपापल्या परिसरातील दादा संघ म्हणून ओळखले जातात. दोन्ही संघाचा फॅन बेस खूप मोठा आहे आणि म्हणूनच या सामन्याकडे प्रेक्षकांचं देखील लक्ष लागून राहिलेलं आहे. 2 लाखांहून जास्त व्ह्यूवरशिप मिळाले. तर फेअर डिलिव्हरी आहे ही, फेअर डिलिव्हरी आहे. तर अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या 11, 1 गडी बाद, 11 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. तर सुरुवात गोलंदाजाने चांगली मिळवून दिलेली आहे, म्हणजेच विवेक शेलारने चांगली मिळवून दिलेली आहे. आणि आता पवन केणे बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळते. धीम्या गतीनं चेंडू हाताळण्याची क्षमता, तेज गतीनं चेंडू हाताळण्याची क्षमता, चेंडूला वळण देण्याची क्षमता पवनकडे आणि त्याचमुळे फलंदाज देखील कधी कधी संभ्रमात येतात. स्ट्रोक एक्झिक्यूट करताना ऑनसाईडला आडव्या बॅटने खेळले जरूर क्षेत्ररक्षक पोहोचतोय मिड विकेटला, पूर्ण होते एक सिंगल, एका धावेची होते वाढ आणि कमीत कमी वेळेमध्ये षटक संपवण्याची कॅपॅसिटी गोरसई ब संघाच्या गोलंदाजांमध्ये आहे. फलंदाजाला सेट होण्याची संधीच मिळत नाही. पण या ठिकाणी सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये हे दोन संघ एकमेकांसमोर आलेले आहेत. त्याचमुळे एकमेकांच्या उणीवा, एकमेकांचे स्ट्रॉंग झोन, कम्फर्ट झोन माहीत आहे. बिलाल यष्टनच्या मागे जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत, पण पंचांच्या वतीने व्हाईट बॉलचा इशारा येतोय. टेनिस बॉल आणि रबर बॉल मध्ये जर फरक आपण स्पष्ट केला तर बाउन्सचा सर्वात महत्त्वपूर्ण फरक आहे आणि त्याचमुळे आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जशी गोलंदाजी करतो तशी गोलंदाजी आपण अपेक्षित करतो. पण या ठिकाणी तो जो बाउन्सचा फॅक्टर आहे त्यावर लक्ष द्यायला हवं. ऑनसाईडला पुल केलंय, एलिव्हेशन मिळत नाही, बॉल पोहोचतोय काऊ कॉर्नरला, तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे कारण मोठे फटके येत नाही. त्याचमुळे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचे ते प्रयत्न सातत्यानं ओम 11 बोरशेती या संघाकडून पाहायला मिळतात. 2 धावांची होते बळ, धावसंख्या पोहोचते 15 या आकड्यावर. धावसंख्या झालेली आहे 15 धावा, 15 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ एन विकेट. भावेश आणि अर्जुन हे दोन बॅटर्स आपल्या संघाची धावफलकाची जी गती आहे वाढवण्याचा प्रयत्न करतात, पण या धावफलकाला हिरवा कंदील लावणं गरजेचं होऊन बसलेलं आहे. कारण सकाळपासून जर आपण गोरसई ब या संघाच्या फलंदाजीचा आढावा घेतला तर 80च्या पलीकडे ते पोहोचलेले आहेत, एकदा तर 90च्या पलीकडे सुद्धा पोहोचलेले आहेत. त्याचमुळे तितकी धावसंख्या बनवण्याची कॅपॅसिटी त्यांच्याकडे आहे. म्हणूनच बोरशेती या संघाला तो पल्ला पार करावा लागेल. स्लाइस केलाय बॉलला, कव्हर पॉइंटला बॉल जातोय, थेट प्रेक्षक स्टँड मध्ये येतोय. षटकार लेट पण थेट एंट्री या ठिकाणी भावेश विशेच्या वतीनं 2 षटकार आपण पाहतोय. अर्जुन बांगर अजूनही थांबलेत, पण एका बाजूनं जो बॅटिंग अटॅक करण्याची गरज आहे तो बॅटिंग अटॅक भावेश विषय यांच्या वतीनं पाहायला मिळतोय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता आणि बॅकफुटला बॅलन्स करून कव्हर पॉइंट झोनमध्ये एक स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि हा 6 धावांचा फटका आता एक आनंदाचा क्षण देऊन गेलेला आहे ओम 11 बोरशेती या संघाला. धावसंख्या पोहोचते 21 या आकड्यावर. थोडा वेट अँड वॉच क्रिकेटचं तंत्र फलंदाज भावेश विषयचं, त्याला माहिती आहे की ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आहे आणि त्याचमुळे बॅकफुटला बॅलन्स करून तो षटकार खेचला. धावसंख्या 21 झाले.
21 रन्स ऑन बोर्ड आतापर्यंत चेंडू हाताळलेले या षटकातले एकूण 4. बॉडी लाईन अटॅक होता, नजर थोडी चुकली, हा स्ट्रोक खेळताना बाउन्सचा अंदाज चुकला, बॉल अडवला जातोय शॉर्ट लेगला, तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता पण प्रयत्न थांबावा लागतोय. अर्जुन बांगर, आपण अर्जुनचा मागच्या खेळाचा आढावा घेतला तर मागच्या डावामध्ये 7 धावा बनवल्या, मागच्या पहिल्या सामन्यामध्ये त्यांच्या वतीने योगदान मिळालं नाहीये, त्याचमुळे हा सामना खूप महत्वाचा असेल अर्जुन बांगरसाठी. आणि समोर पवन केणे जे कॅप्टन आहेत साहिल 11चे, ते देखील तितक्याच आत्मीयतेने गोलंदाजी करताय. डायरेक्ट हिट झाला आहे पण बॅटर सेफ आहे की नाही पाहूया. अपील तर होते विकेट किपर कडून पण बॅटर सेफ आहे असंच कुठेतरी पंच दर्शवतात. बायची एक असेल धाव, एका धावेची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 23 वर. 2 षटकांचा खेळ संपला. 23 धावा 1 गडी बाद ओम 11 बोरशेती. जसा आपण उल्लेख करतोय 77 स्पोर्ट्सच्या माध्यमातून याच मैदानावर जवळपास 35 लाखांहून बक्षिसांची राशी जी आहे ती वाटली गेलेली आहे वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून आणि येणाऱ्या काळामध्ये तो आकडा अजून जास्त वाढेल. या ठिकाणी आपण एक चांगलं क्रिकेट जे अपेक्षित असते प्रत्येक प्रेक्षकाला, ती अपेक्षा प्रेक्षकांची पूर्ण होते. 7,19,508 सबस्क्रायबर 77 स्पोर्ट्सचे यूट्यूब वाहिनीवर पाहायला मिळत आहेत आणि आजच मला असं वाटतं की 7,20,000चा पल्ला पार व्हायला हवा. अजूनही 500 सबस्क्रायबर बाकी आहेत. तर अजूनही जर सबस्क्राईब आपण केलं नसेल तर 77 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्पेल कंटिन्यू करण्यासाठी विवेक शेलारला बोलवण्यात आलेला आहे. पहिल्या षटकावर चांगलं काम. प्रेक्षक बघा, छत्री नाहीये, रेनशेटर नाहीये, पण मात्र क्रिकेटचा खेळ पाहायचा आहे. काही प्रेक्षक घरची छत्री घेऊन आलेले आहेत आणि छत्री घरी घेऊन जायला विसरू नका, नाहीतर मग घरच्यांची त्या ठिकाणी तुम्हाला बोलणी ऐकावी लागते. कारण कित्येक वेळा आपण छत्री विसरून जातो आणि घरच्यांची बोलणी ऐकावी लागते आणि तसं होऊ नये त्याचमुळे छत्री आणले, छत्री घेऊन जा. तर विवेक शेलार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. एक गडी बाद 23 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न सातत्यानं अर्जुन बांगरचा होतोय पण अर्जुन बांगर प्रयत्न करतोय, प्रयत्नांना धावांची जोड मिळत नाहीये. विवेक शेलारचा बघा अप्रोच स्लाइट इन कटर होता, टप्पापर्यंत बॉल राईज होतोय, विकेट किपरच्या हातात विसावतोय. हा डॉट बॉल. षटकाची सुरुवात चांगली. पुन्हा एकदा रायझिंग अँड सरप्राइझिंग एक्सप्रेस बॉल गोलंदाज विवेक शेलार यांच्या वतीने पाहायला मिळतोय. आता विवेकला उमगलं आहे की कशा पद्धतीने बॉलवर आपण कंट्रोल ठेवू शकतो, बॉलला आपल्या पक्षात घेऊन जाऊ शकतो. आणि आता बघा ना, परफेक्ट बाउन्स आहे, बॉडीला अटॅक आहे, अगदी कानाच्या बाजूने बॉल यष्टिरक्षकाच्या हातात विसावलाय. पदलालित पण तरी देखील त्या गोष्टीचा उपयोग होत नाहीये. वेगवेगळे स्टान्स आपण फलंदाजांचे पाहतो पण या ठिकाणी अर्जुन बांगर स्ट्रगल करताना पाहायला मिळते. सातत्याने त्याचं स्ट्रगल काही संपण्याचं नाव घेत नाहीये. या 3 चेंडूंवर पूर्णपणे विवेकचाच दबदबा पाहायला मिळालाय. मागच्या षटकात सुद्धा त्यांनी 11 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवली आणि या 4था बॉल डॉच येईल का पाहूया. लेट्स सी. वेट फॉर अंपायर सिग्नल. एकदा तो प्रवळून पूर्ण केलेली आहे. 22ची धाव आहे, ती देखील विवेकच्या खात्यात जाणार नाही पण 1 धाव वाढेल ओम 11 बोरशेतीची. धावसंख्या पोहोचते 24 या आकड्यावर. कठीण काहीच नसते, फक्त तुम्हाला प्रयत्न करायचे असतात. या ठिकाणी आता बॅटर्स करून रेफरल आलेला आहे. आपण चेक करणार आहोत बाउन्सची उंची. दोन रिव्ह्यूज आपण प्रत्येक संघाला देत आहोत आणि आता पाहूया त्या ठिकाणी रिव्ह्यूचा उपयोग होईल का. तर फेअर डिलिव्हरी आहे तर रिव्ह्यू लॉस्ट. तर 4 चेंडू अप टू डेट विवेकच्या वतीने पाहायला मिळतं. बघा स्टेप आउट झाले होते आणि त्यानंतर बॉलची उंची व्यवस्थित मोजता आली नाही. टप्पा पडल्यानंतर डॉट बॉल आला, बाईची धाव मिळाली. यावेळेस अक्षरशः फक्त दिशा देण्याचं काम करायचं होतं. कनेक्शन प्रॉपर झालं होतं. बॉल स्क्वेअर लेगला अडवला जातोय, अजूनही बॉल अडवला जात नाहीये. 2 क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचले. 2 धावा तर पळून पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा 1 बॉल बाकी आहे तिसऱ्या षटकातला. अजूनही एक चांगलं बॅटिंग युनिट आहे. रोशन वेखेंड येणं बाकी आहे. अजूनही आपण जर पाहिलं तर ओमकार बाली भागडे हे सुद्धा येणं बाकी आहे आणि ओमकार तरमाळे. तर अजूनही एक चांगली स्ट्रेंथ फलंदाजीची आहे. स्मॅश केलंय बॉलला, क्षेत्ररक्षक कव्हरला पोहोचेल. डीप मधून बॉलवर
आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक करतायत, पण त्या ठिकाणी ओल्या पाण्यामुळे, गवतामुळे त्यांना बॉलवर पोहोचता येत नाहीये. पण 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत या 2 फलंदाजांनी. 2ची होते बाद धावसंख्या पोहोचते 28 या आकड्यावर. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करताना ओम 11 बोरशेती संघ पोहोचलेला आहे. 1 गडी बाद 28 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. जर याच गतीने खेळ झाला तर मग 60 धावांचा पल्ला पार होऊ शकेल. पण आता पाहूया यानंतर षटक कोण हाताळते. तर पवन केणेला बोलवण्यात आलेलं आहे. सर्व अपडेट्स तुम्हाला 70 स्पोर्ट्सच्या स्क्रीनवर पाहायला मिळतील. षटक संपल्यानंतर व्यवस्थित अपडेट्स येत आहेत. मागच्या गोलंदाजांनी काय केलंय, 2 फलंदाज नक्कीच किती योगदान आपल्या संघासाठी देत आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. अर्जुन 7 चेंडू त्यांनी घेतलेत आणि फक्त 1 धाव त्यांच्या वतीने मिळालेली आहे ओम 11 बोरशेतीला. हुक करायचा प्रयत्न जरूर होता, शफल झाले, स्टम्पच्या वरून बॉल ट्रॅव्हल झाला. स्ट्रायकर एंडला पंचांनी उंचीचा दाखला घेतलाय. तर बॉलर्स साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे. तर पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा मुन्ना पठाण सर व्यस्त होतील स्क्रीनच्या मागे. सर्व अपडेट्स आपण घेतोय वेगवेगळे अँगल्स 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. एक अचूक अशी घटना तुमच्या समोर धीम्या गतीनं पोचते, त्याचमुळे निर्णय घेताना ती मदत मिळते. तर वाईट बॉल आहे, तर 1 धाव वाढेल. कारण बघा ना, खूप जास्त उंचीने हा बॉल प्रवास करताना पाहायला मिळाला. यष्टीरक्षक बिलालच्या हातात जाऊन विसावला. तर 1 धाव वाढेल आणि धावसंख्या पोचते ती म्हणजेच 29 या आकड्यावर. मागच्या 9 चेंडूंमध्ये एकही मोठा स्ट्रोक आला नाहीये आणि अर्जुन बांगर यांचं काय स्ट्रगल संपण्याचं नाव घेत नाहीये. प्रयत्न करावे लागतील म्हणतात ना, की शक्य तेवढे प्रयत्न केल्यानंतर अशक्य असं काहीच राहत नाहीये. पण ते गोलंदाजीच्या बाबतीमध्ये कुठेतरी खरं ठरते. ही सुद्धा 1 धाव पळून पूर्ण केलेली आहे आणि ती असेल बायची. 1 धाव ऍड होईल. धावसंख्या पोहोचते 30 या आकड्यावर. अर्जुनच्या कारकिर्दीतला आजचा दिवस त्याला लक्षात राहील. म्हणजे इतकं चांगलं क्रिकेट अर्जुनने खेळलेलं आहे, त्याच्या कारकिर्दीतला आजचा दिवस त्यांना लक्षात राहील. गोलंदाजीच्या बाबतीत तर नो डाऊट त्यांनी चांगलीच कामगिरी केली, पण त्यांना फलंदाजीसाठी मुख्यत्वे ओळखलं जाते. आणि त्यातल्या त्यात या 31 धावांपैकी 10 धावा एक्स्ट्राच्या आहेत. तर थोडी मदत गोरसई ब संघाकडून सुद्धा ओम 11 बोरशेती या संघाला मिळालेली आहे एक्स्ट्राच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर. हवेत आहे बॉल. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक विवेक शिलार बॉल खाली येत आहेत आणि विवेक हे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, त्याची प्रचिती आज सुद्धा देत आहेत. फलंदाज होत आहेत बाद. परतावं लागेल फलंदाजाला. भावेश बॅक टू डगआउट. एक कंप्लीट पॅकेज आहे साहिल 11 गोरसई ब. मग ज्यामध्ये फलंदाज आहेत, गोलंदाज आहेत, क्षेत्ररक्षक आहेत, विकेट कीपर म्हणून बिलाल आहेत. त्याचमुळे प्रत्येकाची कामगिरी आता आजच्या वेळापत्रकामध्ये कौतुकास्पद राहिलेली आहे. स्ट्रोक चांगला ऍडजस्ट केला होता भावेशने, पण एक्स्ट्रा कव्हरला विवेक शिलार तैनात होते, त्यांनी झेल टिपला आणि भावेशचा खेळ संपला. नवीन फलंदाज ॲज एक्सपेक्टेड माय बी ओमकारलाच यायचं आहे या क्रमावर. तर ओमकार तारमाळे ज्यांच्यासाठी आजचं जे वेळापत्रक आहे गोलंदाजीच्या बाबतीत चांगलं राहिलेलं आहे. काही संघ फलंदाजीसाठी ओळखले जातात, काही संघ गोलंदाजीसाठी. आपण जर बोरशेती संघाचा विचार केला तर रोहित भालेराव हा तर आयकॉन खेळाडू आहे, पण गोलंदाजीमध्ये ओम 11 बोरशेती या संघाची कामगिरी चांगलीच राहिलेली आहे आजच्या पूर्ण वेळापत्रकामध्ये, ज्याने 2 वेळा धावा डिफेंड करण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणूनच आता फलंदाजी करतायत म्हणजे पुन्हा एकदा डिफेंडच त्यांना करायचं आहे या सामन्यात सुद्धा, पण त्यासाठी धावा बनल्या पाहिजेत. हे 4थं षटक मार्गस्थ आहे आणि धावफलकावर धावा आहेत 31. गडीबाद झालेले आहेत एकूण 2. ओमकार तारमाळे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. वेग द्यायचा आहे, कारण वेगाचं क्रिकेट तुम्ही खेळलं नाही तर मग क्रिकेट तुम्हाला मागे टाकेल. आणि म्हणूनच फलंदाजी करा, गोलंदाजी करा, वेग खूप महत्वाचा आहे, तुमचं अँटिसिपेशन खूप महत्वाचं आहे, तुमचं डेडिकेशन खूप महत्वाचं आहे. पहिला बॉल उंच शरीरयष्टीच्या फलंदाजाला हाताळलाय, पण त्या ठिकाणी उंची जास्त होती फलंदाजापेक्षा. बाउन्सची तेच कुठेतरी व्यवस्थित ओळखलं गेलं आणि बघा ना, क्लिअर स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते. हेच काम आहे 70 स्पोर्ट्सचं, पारदर्शकता.
ते प्रॉपर तुम्हाला नेहमीच रिप्लेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल यावेळेस थोडासा दूर राहिला होता फलंदाजापेक्षा. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या वतीनं आता रिव्ह्यू आलेला आहे. फेअर डिलिव्हरी आहे आणि पाहूया ज्या ठिकाणी त्यांनी चॅलेंज केलंय पंचांच्या डिसिजनला. लेट्स सी डिसिजन काय येते. जास्तीत जास्त व्यस्त राहिलेत मुन्ना पठाण सर आज कंट्रोल रूममध्येच. शेवटचा सामना आहे आणि या शेवटच्या सामन्यामध्ये या गोष्टी तर अपेक्षित असतातच. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला पुरवल्या जात आहेत, ज्या गोष्टींच्या तडजोडी केल्या जातात, त्या गोष्टींना आपण व्यवस्थित वापरलं पाहिजे. दोनच रिव्ह्यू प्रत्येक संघाला आहे आणि पाहूया आता रिव्ह्यू सक्सेस होतोय का ओम 11 बोरशिती या संघाचा. तुर्तास धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 32. नियंत्रणाच्या बाबतीत गोलंदाज पवन केणे आणि विवेक शेलार यांची चांगलीच कामगिरी राहिली आहे आणि दोन्ही या अगोदर दोन्ही संघांचा एक एक रिव्ह्यू लॅब्स झालेला आहे. ही देखील माहिती आम्हाला ज्ञानेश्वर मुकादम देत आहेत आणि भूपेश कराळे यांच्याकडे मी नक्कीच मागणी केली की जेव्हा 2 रिव्ह्यू कुठल्याही स्पर्धेत असतील तर आपण या ठिकाणी खाली ते मेन्शन करायला हवं की कुठल्या संघाचा किती रिव्ह्यू बाकी आहे. ही देखील एक नवीन बाब असेल आणि भूपेश कराळे जे टेक्निशियन आहे 70-70 स्पोर्ट्सचे त्यांनी देखील ती शाश्वती दिले की येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपण तसं देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर ही फेअर डिलिव्हरी आहे. तर ओम 11 बोरशिती संघाचा रिव्ह्यू लॉस झालेला आहे. आता ओम 11 बोरशितीचे रिव्ह्यू संपलेले आहेत. गोरसई बचा एक रिव्ह्यू बाकी आहे. 2 गडी बाद 32 धावा. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. हो यावेळेस नो लुक शॉट आहे. बॉल हवेत आहे, गॅप मध्ये आहे. फाईन लेग, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतोय. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करायचं. बॅटिंग एंडला थ्रो. बिलाल थोडे कमी पडले क्षेत्ररक्षक थ्रो करण्यासाठी. थोडा वाईडिश थ्रो होता. बिलाल खूप चांगल्या पद्धतीने बॉलचा अंदाज घेताना थोडे मागे सरकले जेणेकरून ओव्हर थ्रोची धाव कमीत कमी वाचवता येईल. मिळतात या 2 धावा. अजूनही षटक काही संपण्याच्या मार्गावर नाही. शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या 2 गडी बाद 34. एक्स्ट्रास खूप जास्त झाल्यात साहिल 11 गोरसई ब संघाकडून. गोलंदाज 2च वापरले जात आहेत पण काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय आणि हा बॉल सुद्धा येतोय डॉट. अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झाली ओम 11 बोरशितीची प्रथम फलंदाजी करताना 2 गडी बाद 34 धावा. 34 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. नवीन गोलंदाज येईल कोण, कारण 2 गोलंदाज तर वापरून झालेले आहेत. दोघांची स्पेल्स कंप्लीट झालेले आहेत आणि आता पाहूया संधी मिळते कुणाला. ऑप्शन्स खूप आहेत. कपिलला संधी मिळाली नाही. कपिल केणे जे एक साईड आर्म बॉलर आहेत, मलिंगा म्हणून देखील त्यांना ओळखलं जाते. एका बाजूने आपण जर विचार केला तर मेघराज आपण पाहतोय बिलाल यष्टनच्या मागे आहे. संदेश केणे यांना फलंदाजी करताना आज मौका मिळाला नाहीये कारण आयकॉन टुर्नामेंट आहे त्याचमुळे ते क्रमबदल प्रत्येक कॅप्टन करत असतात आणि म्हणूनच संघाच्या हितासाठी ते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत. आता सूरज केणेला गोलंदाजीसाठी वापरलं जाते. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात. राईट आर्म द विकेट. स्ट्रायकर एंडला फलंदाज अर्जुन भांगर. 9 चेंडूमध्ये फक्त 1 धाव. हा धावांचा दुष्काळ संपेल कधी? अजूनही त्या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरित आहे. सुरुवात या षटकाची डॉट होते. जास्त टर्न नव्हता टप्पा पडल्यानंतर पण बाउन्स अप टू डेट राहिलाय. त्याचमुळे सूरज केणेचा पहिला बॉल जातोय हा डॉट. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. हवेत आहे बॉल आणि धावांचा दुष्काळ संपला. बॉलला थेट उडवलंय लॉंग ऑफ सीमारेषा पार. कडक बेधडक अर्जुन बांगरच्या बॅटमधून येतोय षटकार. हीच तर आवश्यकता आहे आणि ती आवश्यकता वेळीच अर्जुनने ओळखली आहे आणि पॉवर पॅक स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केला आणि आता मात्र हे स्ट्रोक सातत्याने आणावे लागतील अर्जुनला. धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 40. कमबॅक सूरज केणेकडून अपेक्षित आहे. सातत्याने आपण जेव्हा मोठमोठ्या संघांसमोर खेळत असतो अशा वेळेला आपसुकच तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास तुम्ही जमवत असता, कमवत असता आणि तोच आत्मविश्वास आता सूरजचा पाहायला मिळाला मागच्या चेंडूवर. ऑन साइडला हॅमर करण्याचा प्रयत्न जरूर होता. त्या ठिकाणी थोडेसे कमी पडलेत. हॅमर करण्याचा प्रयत्न दरम्यान येतोय हा डॉट बॉल. जशी माहिती आपण दिली की 2 रिव्ह्यू संपलेले आहेत ओम 11 बोरशिती या संघाचे.
धीम्या गतीचा बॉल केलाय प्रहार, बॉल आहे हवेत, कपिल बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतील पण ते थोडेसे कमी पडले. दुसऱ्या धावेचा कॉल आहे, बॉलिंग एंडला थ्रो अप टू डेट, पण तोपर्यंत 2 धावा वेगानं पळून पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची वर धावसंख्या पोहोचते 42 वर. पूर्ण डावाचा आढावा घेतला तर एकंदरीत षटकार आलेत फक्त 3. जेव्हा रोहित भालेराव खेळायचे, सुरुवात करून द्यायचे, त्यामुळे इतर फलंदाजांना सुद्धा तो आत्मविश्वास मिळायचा. पुढे सरसावल्या स्ट्रोक खेळताना धाव घेण्याचा प्रयत्न ओमकारचा, त्याला सहकार्य मिळते अर्जुनचं. दरम्यान पूर्ण होते एक सिंगल, एका धावेचे होते वाढ. धावसंख्या पोहोचते 43 या आकड्यावर. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर ओम 11 बोरशेती संघाची धावसंख्या झाले 43 धावा, 2 गडी बाद. कधी कधी विकेट वाचवून खेळण्यापेक्षा धावा बनवण्यासाठी ती रिस्क तुम्हाला घ्यावी लागते, कारण तुमच्या संघामध्ये बॅटिंग युनिट स्ट्रॉंग आहे. पण या ठिकाणी फलंदाज प्रयत्न करतायत मोठ्या फटक्यांसाठी, ती फुटवर्कची मदत घेत आहेत, बॅट्समॅनची मदत घेत आहेत, टायमिंग जुळवण्याचा प्रयत्न करतायत, पण ती जोड धावांची मिळत नाहीये. नवीन गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर राहुल, हे आहे सबस्क्रायबर मीटर 7,19,593, म्हणजे जवळपास 7,19,600 चा पल्ला पार झालेला आहे. फक्त 400 बाकी आहेत आणि अजूनही यानंतर एक डाव बाकी आहे. अजूनही जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. 77 स्पोर्ट्स हा क्राऊड आहे. आपण पाहतोय ओम 11 बोरशेती संघाचा तो पॅव्हेलियन बॉक्स, ज्यामध्ये निराश चेहरे. अपेक्षा भंग आतापर्यंत झालाय. या षटकामध्ये अपेक्षांची पूर्तता होईल का? शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत या पहिल्या डावातले. धावसंख्या 43 आणि या षटकाची सुरुवातच थोडी चुकली आहे का? दरम्यान पाहूया, येतोय हा व्हाईट बॉलचा इशारा. उंचीचा दाखला घेतला कारण बॉल ग्रिपिंग चुकली आणि त्याचमुळे बघा या ठिकाणी खूप जास्त उंचीचा बाउन्सर. पण यावेळेस आता ताकद, नजाकत, टायमिंग, टॅलेंट या सर्व गोष्टींची सांगड जुळली. बॉल जातोय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, येतोय षटकार. आता हे षटकार सातत्याने खेचावे लागतील आणि ती सुरुवात खऱ्या अर्थाने अर्जुनची मागच्या षटकातच पाहायला मिळाली. त्यानंतर काही चेंडूंचं स्ट्रगल आणि पुन्हा एकदा या षटकाची षटकाराने सुरुवात केली. ओम 11 बोरशेती पोहोचलाय 50 वर. 50 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इंटेन्शन तर क्लिअर आहे, धावा बनवण्यासाठी व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं पाहिजे. हवेत आहे बॉल, फ्लाय स्लिपर क्षेत्ररक्षक थोडेसे कमी पडले. बॉलचा करतात पाठलाग, तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. स्ट्रायकर एंडला आता खूप वेळानंतर ओमकार येत आहेत. धावसंख्या पोहोचते 51 या आकड्यावर. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रेक्षक बघा, ओलय चिंब आहेत, मुसळधार पाऊस आहे, तरी सुद्धा हा सामना महत्वाचा आहे. त्याचमुळे त्या सामन्याला आपण भेट द्यायला हवी, म्हणून प्रत्येक प्रेक्षक या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. हो, पुन्हा एकदा स्मॅश केलाय बॉलला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावांचा ओघ कमी करण्यासाठी प्रयत्न करतात, बॉलचा पाठलाग करतायत, पण त्या ठिकाणी थोडे कमी पडतात. 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू आहे. एक धाव महत्वाची आहे आणि त्याचमुळे आता 4थ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. विवेक शेलार चुकले आणि त्याचमुळे 4 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. काय वेग आहे धावण्याचा, मागणी तसा पुरवठा, प्रयत्न तेच दिसत आहेत दोन्ही फलंदाजांचे. धावांचा जो आलेख उंच करण्यासाठी एक एक क्षण महत्वाचा आहे. या अगोदर आधीच आपण खूप वेळ घेतलाय, त्याचमुळे आता वेळ न घेता जास्तीचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करताना पाहायला मिळाले. धावसंख्या पोहोचते आता 55 या आकड्यावर. 55 रन्स. बघा, बॉल थोडासा लो राहिला होता, त्याचमुळे विवेकला तो बॉल व्यवस्थित कलेक्ट करता आला नाही. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवट आपल्या संघाच्या नावावर करण्यासाठी ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत ओमकार आणि अर्जुन. स्ट्रायकर एंडला आता आपण फलंदाज पाहतोय. ओमकार बॅटची एज, गलीमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतील, तोपर्यंत एक धाव होते. पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, थ्रो अजूनही व्यवस्थित कलेक्ट झाला नाहीये. या गोष्टी तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये लक्षात राहतील, कारण 2 सामन्यांमध्ये धावांना डिफेंड करण्याचं काम ओम 11 बोरशेती या संघाने केलेलं आहे. त्याचमुळे आता ज्या धावा बनतायत ओम 11च्या, गोलंदाजीचं पाठबळ वाढवण्यासाठी नक्कीच पुढच्या डावात त्या कामी येतील. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 57. 57 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूवर धावा किती येतील? प्रिडिक्शन आता प्रत्येक प्रेक्षकाचं चालू झालेलं आहे की कुठपर्यंत मजल जाईल ओम 11 बोरशेती या संघाची. स्ट्रायकर एंडला ओमकार,
थोडासा दुरून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक बॉलचा करतोय पाठलाग. तोपर्यंत 2 धावांचा कॉल आहे. 2 धावा सुद्धा पूर्ण होतील. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न चालवला जाईल का पाहूया. 2 फलंदाज एकाच एंडला आहे. थ्रो अजूनही झाला नाहीये. त्याचमुळे या 3 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. या षटकामध्ये मात्र थोडंसं मिसमॅच क्षेत्ररक्षकांचं पाहायला मिळते. सातत्याने चुका होत आहेत आणि त्याचमुळे आता फलंदाज देखील त्याच चुकांचा फायदा उचलण्याचा इरादा ठेवतायत. दरम्यान पूर्ण झालेत या 3 धावा. 3 धावा वाढतील बघा. संदेश बॉलवर पोहोचले होते पण बॉल कलेक्ट करण्याच्या अगोदरच त्यांच्या शरीराचं संतुलन चुकलंय आणि लगेचच त्याच गोष्टीचा आढावा घेताना फलंदाजांनी तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले. धावसंख्या पोहोचते 3च्या मदतीनं 60 वर. 60 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. आता एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो ओम 11 बोरशेतीचे. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. 60 धावा धावफलकावर. अर्जुन बांगर धावचीच्या स्वरूपात बाद झालेत. फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. बॉल येत आहेत जे नॉन स्ट्रायकर एंडला येतील. शेवटचा बॉल मी खेळीन तो आत्मविश्वास ओमकार तारमाळे यांनी दाखवलेला आहे. या सामन्यामध्ये एकही षटकार त्यांच्या वतीनं आला नाहीये. एक चौकार त्यांच्या वतीनं पाहायला मिळाला. 4 धावा पळून पूर्ण केल्या त्या आपण स्कोरशीटवर पाहतोय. एकही बाउंड्री नाही अजूनपर्यंत ओमकारची. धावसंख्या 60. 3 गडी बाद. हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा कपिल बॉलचा करतोय पाठलाग पण तो पोहोचणार नाही. 1 धाव तर पळून पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. 2 धावा सुद्धा पूर्ण झाले. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करताना कदाचित फलंदाजाला परतावं लागेल आणि अशा पद्धतीनं पहिला डाव संपलेला आहे. आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर ओम 11 बोरशेती या संघाने प्रथम फलंदाजी करताना धावा बनवल्यात 62. जिंकण्यासाठी 36 चेंडू 63 धावांची गरज आहे. साहिल 11 गोरसई ब ला 63 धावांची गरज. बॉल शिल्लक असतील 36 सेकंड इनिंग मध्ये. या डावाचं विवरण ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा आपण आमंत्रित करूया विशालजी पाटील यांना. धन्यवाद. तर या ठिकाणी स्कोरशीट तुम्हाला पाहायला मिळाली. फलंदाजी करताना जी अपेक्षा होती रोहित भालेरावकडून ती अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाहीत. पहिल्या चेंडूवर ते बाद झाले. बिलाल यांनी झेल टिपला. विवेक शेलार यांच्या खात्यात विकेट गेली. अर्जुन बांगर रनआउट झाले 17 धावा करून. 100चा स्ट्राईक रेट. भावेशच्या वतीनं 20 धावांचं योगदान मिळालं आणि ओमकार 13 वर धावचीच्या स्वरूपात बाद झाले. एकंदरीत एक्स्ट्राच 12. या गोष्टीवर नक्कीच आपण लक्ष देणार आहोत. गोलंदाजी करताना आपण अनालिसिस पाहूया गोलंदाजांचं. पवन केणीची 2 षटकं सुरुवात त्यांनी खर्च केल्या. 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये. राहुल केणी यांचं 1 षटक जे 19 धावांचं होतं, जे फायद्याचं होतं ओम 11 बोरशेतीसाठी. सूरज केणी यांचं 1 षटक ज्यांनी 9 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल गोलंदाज विवेक शेलार हे सुद्धा ठरलेले आहेत ज्यांनी 2 षटकांमध्ये 1 विकेट घेत असताना 15 धावा खर्च केल्या. फॉलो विकेट्स. पहिला विकेट 0 वर. दुसरा विकेट 31 वर. तिसरा विकेट 60 वर आणि चौथा विकेट 62 वर. तर एकूण 62 धावा 6 षटकामध्ये बनवलेल्या आहेत आणि लक्ष ठेवलेलं आहे 36 चेंडू 63 धावा. 2 बॅटर्सला मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचेत लगेच. साहिल 11 गोरसई ब 2 बॅटर्स पाठवून द्या. मोस्ट रन्स स्टॅटिस्टिक तुम्हाला पाहायला मिळते भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. पहिल्या क्रमांकावर ओमी केणे. चेंज द गेम बडवली बी चे ते आयकॉन प्लेअर. 52 चेंडूमध्ये त्यांनी 156 धावा बनवल्या 3 इनिंग्समध्ये. दिनू कांबळे दुसऱ्या क्रमांकावर. रिग्नेश 11 दारावे 119 धावा. ऋतिक पाटील चेंज द गेम बडवली ब 98 धावा. महेश नानगुडे यशवंतराव पाचंगे पारगाव 91 धावा. प्रथमेश म्हात्रे गावदेवी साई 67 धावा. सूरज केणे आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ. साई 11 JB गोरसाई बी 61. आशिष रिग्नेश 11 दारावे 55 धावा. योगेश पवार चिंचपाडा पेण 51 धावा. रोहित भालेराव ओम 11 बोरशेती 51 धावा आणि भावेश नाईक रिग्नेश 11 दारावे 47 धावा. तर हे स्टॅटिस्टिक फलंदाजांचं स्टॅटिस्टिक गोलंदाजांचं आपण पाहतोय. पवन केणे पहिल्या क्रमांकावर आहेत. साहिल 11 जय बजरंग गोरसई ब 7 विकेट्स. ओमकार तारमाळे ओम 11 बोरशेती 5 विकेट्स. शुभम पाटील चेंज द गेम बडवली ब 4 विकेट्स. सुहास पवार चेंज द गेम बडवली ब 4 विकेट्स. कमलेश पाटील चेंज द गेम बडवली ब 4 विकेट्स. आशिष रिग्नेश 11 दारावे 3 विकेट्स. अविनाश शेळके ब्रदर्स पोगाव 3 विकेट्स. यश यशवंत पाचंगे पारगाव 2 विकेट्स. अनिकेत यशवंत पाचंगे पारगाव 2 विकेट्स आणि सतीश यशवंत पाचंगे पारगाव 2 विकेट्स. तर आज गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळालेला आहे आणि तेच 2 गोलंदाज तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत षटकारांच्या यादीमध्ये अव्वल ठरलेला आहे ओमी केणे ज्याने एकूण 20 षटकार खेचले. दिनू कांबळे यांनी 15 षटकार खेचले. ऋतिक पाटील
यांनी 12 षटकार खेचले. महेश नानगुडे यांनी 11 षटकार खेचले. प्रथमेश म्हात्रे यांच्या वतीने 9 षटकार आलेत. आशिष यांच्या वतीने 8 षटकार आलेत. सूरज केणे यांच्या वतीने 7 षटकार आतापर्यंत आलेले आहेत. रोहित भालेराव यांच्या वतीने 7 षटकार. सुहास पवार यांचे 6 षटकार आणि अक्षय पवार यांचे 6 षटकार. आतापर्यंत जास्तीत जास्त चौकार मारण्याच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर दिनू कांबळे 3 चौकार, ओमी केणी 3 चौकार, प्रेम पाटील 2 चौकार, भावेश नाईक 2 चौकार, क्रिशचा 1, सागर पाटीलचा 1, विजेंद्र पाटीलचा 1, अर्षदचा 1, सुहास पवारचा 1 आणि योगेश पवारचा 1 चौकार. आणि आजच्या दिवसामध्ये जबरदस्त फॉर्मॅट्स आपण पाहतोय. पहिला सामना झाला होता साहिल 11 जय बजरंग गोरसई ब वर्सेस भूमी 11, ज्यामध्ये साहिल 11 जय बजरंग गोरसई ब हा संघ जिंकला होता. पुढचा सामना झाला होता ईश्वरी 11 सोनारपाडा वर्सेस शेळके ब्रदर्स पुगाव, ज्यामध्ये एक लो स्कोरिंग बॅटलमध्ये शेळके ब्रदर्स पुगाव या संघाने बाजी मारली होती. तिसरा सामना साहिल 11 गोरसई ब वर्सेस शेळके ब्रदर्स पुगाव, ज्यामध्ये साहिल 11 जय बजरंग गोरसई ब हा संघ जिंकताना पाहायला मिळाला. त्यानंतर चौथा सामना चॅम्प 11 जीवदानी बामण डोंगरी वर्सेस NP स्पोर्ट्स उत्तन, या सामन्यामध्ये NP स्पोर्ट्स उत्तन हा संघ जिंकला. त्यानंतर ओम 11 बोरशेती वर्सेस परी 11 सातपाडी असा सामना आपण पाहिला, ज्यामध्ये ओम 11 बोरशेती हा संघ जिंकला. मागचा सामना जो आपण पाहिला तो ओम 11 बोरशेती वर्सेस NP स्पोर्ट्स उत्तन, ज्यामध्ये ओम 11 बोरशेती हा संघ जिंकला. आणि आजच्या वेळापत्रकातला शेवटचा सामना मैदानाच्या चालू आहे लाईव्ह. ओम 11 बोरशेती वर्सेस साहिल 11 जय बजरंग गोरसई ब. जिंकेल कोण, त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत. आवाज ऐकूया, आवाज विशालजी पाटील यांचा. धन्यवाद मनीषजी पाटील सर. वन्स अगेन सर्वांचं हार्दिक स्वागत. आर के फेरिट प्रेझेंट्स भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. फर्स्ट इनिंग कंप्लीट आणि खऱ्या अर्थाने एक चॅलेंजिंग टोटल उभं केलं, कारण पहिलं सत्र 62 बनवला गेला. 63 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलं गेलं. चा 63 टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या हातामध्ये पवन आणि त्याचा समवेत सूरज केणे मैदानाच्या हातामध्ये आहे. लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल, अडबा बॅटने पुलचा फटका, षटकार. जस्ट मुकादम सरांनी माहिती पोचवली होती की गेले 2 मॅचेस मध्ये पवनच्या बॅटमधनं एकही चौकार षटकार आलेला नाहीये, बट या मॅच मध्ये काय सुरुवात केली आहे. पहिलाच बॉल फेस करत असताना षटकार. अगदी विथ बॅट जर चांगला परफॉर्मन्स नसेल तरी सुद्धा मी म्हणे विथ बॉल गेल्या 2 मॅचेस मध्ये आणि या मॅच मध्येही चांगला परफॉर्मन्स होता. बाउन्सर अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतो. अंपायरने सांगितलं इट इज वाईट बॉलचा इशारा तर स्क्वेअर लेग अंपायरने ऑलरेडी केला. एक्स्ट्रा रन मिळेल प्लस बायची एक सिंगल देखील आहे, म्हणजे या 2 धावा मिळतील. पहिलं षटक ओमकार तारमाळे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो, बट 63 डिफेंड करण्यासाठी विकेट्स काढावे लागणार आहेत, कारण समोर एक असा संघ खेळतो ज्याचा बॅटिंग क्रम फार मजबूत आहे. अगदी अफरकटच्या अंदाजाने फटका खेळायचा होता. पॉइंट रिजन वरती फिल्डर अगदी 2-2 धावतात, तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल. बघा फर्स्ट इनिंग पूर्णपणे गोलंदाजी क्रम जो राहिला गोरसे बी टीमचा, भरपूर चांगली गोलंदाजी, स्पेशली मिडल फेसमध्ये जे 2 ओव्हर पाहिले गेले, एक विवेक शेलार्स आणि एक पवन केनेचं 23 षटक, दोन्ही गोलंदाजांनी फारच इम्प्रेस केलं. आणि डेथ ओव्हर्समध्ये सूरज केनेचं 1 षटक चांगलं राहिलं होतं, ज्याच्यामध्ये त्याने फक्त 90 धावा कन्सीड केल्या होता. ओमकारचा बॉल मिस टायमिंग, विकेट मिळू शकते. फिल्डर पोहोचलेत, कॅच देखील पकडली आहे आणि पहिली सफलता मिळत असताना टीम बोरशेतीला, आणि हा पहिला मोठा झटका टीम गोरसई बीला. सुरुवात तर झाली आहे, विकेट हवी होती आणि विकेट काढली आहे वन्स अगेन ओमकारने. एक षटकार जरूर आला पवन केनेचा बॅटमधनं, बट त्यानंतर अगदी पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता की ऑन साइड रिजनला टार्गेट करायचं आहे, बट रिप्लेमध्ये हेच पाहायला मिळालं की बॅट पूर्णपणे कॉन्टॅक्ट प्रॉपर झालं नव्हतं, बॅटाने बॉलचं स्लाइस झालं होतं आणि जे फिल्डर उपस्थित होते पॉइंट रिजनवरती चांगली कॅच पकडली गेली आहे. पहिला झटका. नवीन फलंदाज आता मैदानाच्या हातामध्ये दाखल होतो, बिलाल शेख. बिलालसाठी देखील हे क्रीडांगण नेहमी चांगलेच राहिले, कारण जेव्हाही बिलाल या क्रीडांगणावरती खेळतो चांगली बॅटिंग आपण त्याची पाकली आहे.
जस्ट आपण कोणगाव मान्सून लीग पाहिली त्याच्यामध्ये 129ची बिलालची इनिंग, ती स्पर्धा वेगळी होती. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत छोटे कॅमिओज बिलाल खेळलाय. स्टार्ट तर बिलालला मिळतोय प्रत्येकी मॅचमध्ये, पण त्या स्टार्टला एक मोठ्या टोटलमध्ये बिलालने कन्वर्ट केलं नाही आहे. आणि या मॅचमध्ये नक्कीच ही रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्या खांद्यांवरती नक्कीच आहे की आता पवन लवकर बाद झाला तर इथनं इनिंग चालवणं, आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाणं, या गोष्टीकडे नक्कीच आता लक्ष या जोडीचं असेल. पहिली सफलता मिळणं या पहिल्या षटकामध्ये टीम बोरशेतीला आवश्यक होतं, कारण 63 डिफेंड करायचे आहेत. पण बोरशेती संघाला देखील मानायला लागेल, कारण रबर बॉल फॉर्मॅटमध्ये पहिला सामना 70 डिफेंड केला. सेकंड मॅचमध्ये बॅटची कडा बॉल हवेमध्ये आणि आणखीन एक मोठा धक्का. काय सुरुवात केली आहे, बॅक टू बॅक बिग ब्लोज. बिलाल शेख इज गॉन. हे विकेट नाहीयेत, हे एक एक विकेट विश्वास वाढवतात टीम बोरशेतीचा. काय सुरुवात केली आहे गोलंदाजीमध्ये ओमकार तारमाळेने, 2 मोठे धक्के. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील 4 विकेट ओमकारने काढले होते आणि या मॅच मध्ये देखील पवनची विकेट, त्यानंतर बिलाल शेख जसा आला आता तसाच डगआउटच्या दिशेने चालला, निराश. सर नवीन फलंदाज त्वरित पाठवायचा मैदानाच्या हातामध्ये. फर्स्ट मॅचमध्ये 70 धावा डिफेंड केला आणि त्यानंतर जर आपण विचार केला या अगोदरच्या मॅचमध्ये टीम बोरशेतीने आपण पाहिलं तर 72 डिफेंड केला होता. म्हणजे या संघाला खऱ्या अर्थाने डिफेंड करण्यामध्ये महारत हासिल आहे. गोलंदाजीला खऱ्या अर्थाने ते बॅक करतात, गोलंदाजीवरती जास्त विश्वास, आणि त्या विश्वासावरती आतापर्यंत सर्व गोलंदाज खरे उतरलेत. आणि या मॅचमध्ये पहा ओमकार तारमाळे वन्स अगेन जी स्टार्ट हवी होती, जे विकेट्स हवे होते इनिशियल लेवल्सला, ते विकेट्स काढलेत. बिलालची विकेट, पवनची विकेट काढली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये मेघराज केने, हा देखील एक चांगला फलंदाज आहे. बट आता प्रेशर जाणवेल. खरं बघा इम्पॉर्टंट मॅच, जिंकले तर थेट सेमीफायनलमध्ये आणि जर हरले तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावा लागेल. आणि संपूर्ण दिवसभरामध्ये दोन्ही संघांनी अफाट मेहनत केली आहे, चांगला खेळ दाखवला, हार कोणाला मंजूर नाहीये. हॅट्रिक बॉल असेल या स्पर्धेमध्ये भरपूर काही पाहिले, बट विकेट हॅट्रिक नाही आली नाहीये. आणखीन एक चांगली डिलिव्हरी, प्ले अँड मिस, डॉट बॉल. काय स्पेल राहिला, पहिलं षटक काय राहिलं ओमकार तारमाळेचं, मॅच विनिंग गोलंदाजी. 9 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आलेल्या आहेत आणि 2 विकेट्स देखील त्याने काढलेत. हीच तर सुरुवात हवी होती टीम ओम 11 बोरशेतीला, आणि ती सुरुवात ओमकार मिळवून देतो. प्रेशर सडनली पूर्णपणे गोरसे बी टीम वरती. नेक्स्ट बॉल, वन्स अगेन स्विंग अँड अ मिस, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 63च्या या चेजमध्ये आफ्टर फर्स्ट ओव्हर 9 ऑन द कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम साहिल 11 गोरसे बी. म्हणजे येणाऱ्या 5 षटकांमध्ये इथनं जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 54. 54 धावा बनवाव्या लागतील येणाऱ्या 5 षटकांमध्ये. पहिलं षटक ऊर्जा संचारित करणारं होतं, मॅचमध्ये कमबॅक करून देणारं होतं, पण अजून देखील कार्य भरपूर बाकी आहे, कारण अजून देखील 5 षटकांचा खेळ बाकी आहे. 5 षटक इथनं डिसाईड करतील की या स्पर्धेमधली सेकंड सेमीफायनलिस्ट टीम कोण असेल. कालचा दिवस चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली बी. सध्याच्या घडीला सबस्क्राईब मीटर आपण पाहताय 7,19,612 आणि ते वेगाने वाढतच चाललेत. आणि मनीष सरांनी सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं होतं की ही स्पर्धा संपण्या अगोदर 7,50,000 हा आपण टार्गेट ठेवूया, कारण 70-70 टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळी चालना 70-70ने दिली आहे. बट हे काय घडलं, आणखीन एक मोठा धक्का. यावेळेस सूरज केनेला जावं लागेल वापस. त्या म्हटलं जातं ना की यशाचा मार्ग प्रत्येकी व्यक्तीला मिळू शकतो, पण मार्ग शोधण्याची तयारी, ती मेहनत तुमची असावी लागते. 63 जेव्हा पाहिले होते असं वाटलं होतं 6 षटकांमध्ये इझिली चेज होतील, पण हा रिप्लाय, हा पलटवार टीम ओम 11 बोरशेतीचा. मी नेहमी सांगतो एक व्यक्ती आयुष्यामध्ये तोपर्यंत हरू नाही शकत जोपर्यंत त्याला वाटतं की तो नाही हरलाय.
लढाऊ वृत्ती असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये यशाचा मार्ग शोधला जाऊ शकतो. आणि काय लढाऊ वृत्ती दाखवली आहे या सेकंड इनिंग मध्ये टीम ओम 11 बोरशेतीने. नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड, हाच तर अप्रोच क्रिकेटमध्ये असावा लागतो ॲज अ टीम, ॲज अ प्लेअर. आणि तो अप्रोच पाहायला मिळतोय बोरशेतीचा. डॉमिनेट करतात अर्ली स्टेजमध्ये. सेकंड इनिंगमध्ये प्रेशर पूर्णपणे गोरसे बी वरती. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने एक कॉमन गोष्ट तर आहे बघा, फर्स्ट इनिंगमध्ये कितीही रन्स बनले असतील त्या कमी असतील किंवा जास्त असतील, पण सेकंड इनिंगमध्ये ॲज अ बॅटिंग टीम तुम्हाला जिंकण्यासाठी त्या रन चेस करायच्या आहेत, ही गोष्ट महत्त्वाची आहे. भरपूरदा आपण पाहिलं की जर कमी टोटल बनला तर भरपूर साऱ्या टीम्स रिलॅक्स होतात. रिलॅक्स तोपर्यंत नका होऊ जोपर्यंत तुम्ही फिनिशिंग लाईन क्रॉस नाही करत. आणि फिनिशिंग लाईन क्रॉस करण्या अगोदर जो रिलॅक्स होतो तो अटकतो. आणि ते सध्याच्या घडीला घडताना आपल्याला पाहायला मिळतं. बघा येणाऱ्या बॅटिंग क्रमामध्ये अजून देखील विवेक आहे, बट मिडल फेसला मिडल्स ओव्हर्समध्ये एक फलंदाजाला या इनिंगला आता स्टॅबिलिटी द्यावी लागेल. एखाद्या फलंदाजाला क्रीजवरती उभं राहावं लागेल. बॅटची कडा, बॉल हवेमध्ये, सेकंड थर्ड फोर्थ कॅच ड्रॉप. ओ माय गॉड, हे काय चाललंय? प्रत्येकी बॉलवरती आता असं वाटायला लागलं की विकेट मिळेल. प्रयत्न फार चांगला होता, पॉईंटचे फिल्डर कौतुक करावं लागेल. बघा अगदी बॅकफूट वरती जाऊन स्क्वेअर कट खेळायचा होता. बॉल हवे मध्ये, फर्स्ट अटेम्प्ट, देन सेकंड, देन थर्ड आणि फोर्थ मध्ये कॅच ड्रॉप. क्या बात आहे, प्रयत्न फार चांगले सुरू आहेत. पुल करायचं होतं. आणखीन एक चांगली डिलिव्हरी. आता तर असं वाटायला लागलं की गोलंदाजाने विकेट किपर खेळतात. बघा सामना अजून देखील भरपूर बाकी आहे. फलंदाजांनी मी म्हणेन जे फलंदाज मैदानाच्या हातामध्ये आहेत, मेघराज आणि रोहन यांनी थोडी रिलॅक्स इथनं व्हायला हवं, शांत व्हायला हवं आणि इनिंगला चालवणं गरजेचं आहे. बॅटची कडा, बॉल हवेमध्ये, विकेट किपर प्रयत्न करताना जरूर दिसले. मिळेल फक्त एक सिंगल. बोरशेती टीम सध्याच्या घडीला ड्रायव्हिंग सीट वरती असंच आपण म्हणू शकतो, कारण 3 मोठे धक्के दिलेत. धाव फलक 11 वरती विकेट गेलेत आतापर्यंत 3. अकरा धावा. आणखीन एक शॉर्ट पिच डिलिव्हरी. पुल करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग अंपायर्सने सांगितलं अतिरिक्त बाउन्स, त्या अनुषंगाने व्हाईट बॉल. रिव्ह्यूची मागणी देखील फिल्डिंग साईडने केली आहे, सो चेक केलं जाईल. रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे. आता एका धावेचं महत्त्व जास्त आहे, त्या अनुषंगाने रिव्ह्यूची मागणी. आणि निर्णय आलेला आहे व्हाईट बॉल. म्हणजे एक रिव्ह्यू देखील आता गमावला टीम बोरशेतीने. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड पुढे जातो 12 वरती. अजून देखील जिंकण्याकरिता इथनं 51 धाब्यांची आवश्यकता असेल, बट अर्जुन बांगर फलंदाजीमध्ये फार स्ट्रगल केला, बट गोलंदाजीमध्ये वन्स अगेन प्रेशर भरा सिच्युएशनमध्ये फार चांगली गोलंदाजी अर्जुन बांगरची. आतापर्यंत फक्त 3च धाबा दिलेल्या आहेत अर्जुनने. काही चेंडू बाकी असतील. खेचून मारण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगली डिलिव्हरी येतोय. डॉट बॉल. सरफेस पूर्णपणे ओलं आहे आणि त्याच्यावरती हार्डलेन गोलंदाजी केली जाते. आणि इन टू द पिच भरपूर चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज अर्जुन बांगर. बघा टप्पा पडल्यानंतर बॉल अतिरिक्त गतीने देखील येतो. नेक्स्ट बॉल. वन्स अगेन ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतो. सातत्याने पुल करण्याचा प्रयत्न आणि या बॉलवरती देखील बॅटाने बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये, येतोय डॉट. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त 2 ओव्हरचा. आफ्टर 2 overs 12 ऑन द कार्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. टीम साहिल 11 गोरसे बी म्हणजे येणारे 4 ओव्हर आणि 4 ओव्हरमध्ये स्टील रिक्वायर्ड असतील 51 धावा. 51 अजून देखील बनवायच्यात येणाऱ्या 4 ओव्हर्समध्ये. चला टीम बोरशेती फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. चला फिल्डिंग लावून घ्या. जस्ट मी उल्लेख केला आणि पुन्हा एकदा सांगेन फिल्डिंग लावून घ्या. 4 ओव्हर्समध्ये अजून देखील 51 धाब्यांची आवश्यकता आहे. 63च्या चेजमध्ये आता एक्साइटमेंट लेवल फार वाढत चाललंय. चला थोडी घाई करा.
बघा अंधार देखील जवळ मित्रांनो होत आलाय. सो लक्ष असू द्या की प्लीज जास्त टीम मीटिंग तुम्ही घेऊ नका. मॅच महत्त्वाची आहे, क्रुशियल आहे, आम्ही सर्व काही समजू शकतो. बट बॅटिंग टीमला कोणत्याही प्रकारे बॅड लाईटचा इफेक्ट जाणवला नाही पाहिजे, या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे. सो टीम बोरशेती थोडं फास्ट खेळा. 4 ओव्हरमध्ये आता 51 धावांची आवश्यकता आणि पूर्णपणे बोरशेती टीम अटॅकिंग माइंडसेटने खेळते. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार होतोय ओमकार. टीम बोरशेती या अगोदर देखील मी सूचना दिलेली आहे. सो प्लीज बी फास्ट. एकावन्न धावांची आवश्यकता. 4 ओव्हरचा खेळ अजून देखील बाकी. ओमकार ओव्हर द विकेट. ओमकारचा पाकिलास बॉल अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतात. ॲक्युरेसी किती चांगली आहे. ओमकार असो अर्जुन बांगर असो, पूर्णपणे माइंडमध्ये एक गोष्ट फिट आहे की जस्ट शॉर्ट बॉल टाकायचे आहेत. गुडलेन स्पॉट आणि शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरीच्या अगदी मधोमध टाकायचे आहेत आणि त्याच लाईन लेंथवरती सातत्याने बॉल टाकले जात आहेत. खेचून मारला फटका, बॉल हवेमध्ये, विकेट मिळेल का? अर्जुन पोहोचलाय आणि कॅच ड्रॉप. अर्जुन हे काय केलं, कॅच देखील ड्रॉप झाली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील गेला. 4 धावा. नशिबाची साथ मेघराज केणे सोबत आणि ही साथ जर राहिली तर इथनं मॅच मध्ये कमबॅक देखील होऊ शकतोय गोरसे बीचा. बघा संधी चालून आली होती. अर्जुन सारखा चांगला फिल्डर अशा परिस्थितीमध्ये मिस्टेक करतोय आणि ही मिस्टेक किती महाग ठरेल, कारण मेघराज देखील एक चांगला हिटर बॅटर आहे. पुल करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगली डिलिव्हरी, बट रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि चर्चा काहीशा केल्या जातात. 22 एक सिंगल रन रवानीतनं नक्कीच मिळेल. चर्चा करतात अंपायर्स. एक सिंगल तर 22च्या स्वरूपामध्ये पूर्ण झालेली आहे. चर्चा केली जाईल. बघा टीम बोरशेती जो निर्णय असेल, योग्य निर्णय असेल, अंपायर्स तुमच्यापर्यंत पोहोचवतील. तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. भरपूर सारे प्रेक्षक देखील क्रीडांगणामध्ये आहेत, सामन्याचा आनंद घेतात आणि सध्याच्या घडीला यूट्यूबवरती जर आपण पाहिलं गेलं तर एक्झॅक्ट 4000पेक्षा देखील जास्त प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि आज दिवसभरामध्ये जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 2,44,000पेक्षा देखील जास्त प्रेक्षकांनी आज स्पर्धेचा आनंद घेतला आणि कालच्या दिवसामध्ये देखील 2 लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांनी स्पर्धेचा आनंद घेतला. हाच तुमचा प्रेम सातत्याने आमच्यावरती असू द्या. टीम बोरशेती फिल्डिंग लावून घ्यायची आहे. निर्णय चर्चा तर अंपायरची झालेली, आता निर्णय फायनल डिसिजन जो असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तुम्ही फिल्डिंग लावून घ्या, कारण अगोदरच वेळ आता आपल्याकडे अजिबात नाही आहे. अंधार देखील जवळ होत आला आणि येस 22ची सिंगलच असेल. चला फिल्डिंग लावून घ्या. 22ची सिंगल मिळेल म्हणजे स्कोर कार्ड 17 धावा धाव फळकावरती. अजून देखील काही चेंडू बाकी आहेत, बट ओमकारचं हे षटक चांगलेच आहे. जर एक कॅच अर्जुनने सोडली नसती तर परिस्थिती थोडी डिफरंट असती. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग, बॉल हवेमध्ये, फिल्डर रोशन पोचलाय बट कॅच ड्रॉप. मिस्टेक होतात. बघा या अगोदर अर्जुनने कॅच सोडली ती या कंपॅरिझन मध्ये थोडी इझी होती, ही अवघड कॅच होती. रनआउटची देखील आता संधी असेल आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का लागला. बाद झाला फलंदाज मेघराज केने. आणि असं वाटतं की खऱ्या अर्थाने मिसकम्युनिकेशनच्या जोरावरती विकेट गेली नाही, असं वाटतं विकेट थ्रो केली आहे. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन फलंदाज दाखल होतं. राहुल केने मैदानाच्या आतमध्ये येतोय. कारण बघा सर, अशाच प्रकारे जास्तीत जास्त डॉट बॉल येत राहिले असते, मोठे फटके नाही आले असते तर प्रेशर वाढला असता. त्या
अनुषंगाने जर आपण पाहिलं तर राहुलला पाठवलं कारण मोठे फटके हवे आहेत. तर रिक्वायर रेट आता वेगाने पुढे चालला. धावफलक 20 वरती आहे. 4 विकेट्स गेलेत आतापर्यंत. तर 4 विकेट्समध्ये आपण पाहिलं पवन केने, सूरज केने, बिलाल शेख आणि तसेच मेघराज केने हे फलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि नवीन फलंदाज राहुल केने. आणि साऊंड तर डेफिनेटली आलाय. बॅट चेंज, आणखीन एक सफलता. 5वा धक्का. अर्धी टीम आता डगआउट मध्ये. बघा अगदी जेव्हा 63चा चेज आपण पाहिला होता असं वाटलंही नव्हतं की हा सामना या परिस्थितीमध्ये देखील येऊ शकतो. बट कौतुक जितकं करावं तितकं कमी टीम बोरशेतीच्या गोलंदाजी क्रमाचं. कारण गोलंदाजीमध्ये सातत्य पाहायला मिळालं. स्पेशली फिल्डिंग कॅचिंग चांगली पाहायला मिळाली. 5वा झटका. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशोर मुकादम. आणि किशोर मुकादम देखील एक चांगला बॅटर. ॲज अ फिनिशर म्हणून त्याच्याकडे गुरसे बी टीम नेहमीच पाहते. पहिली 3 षटकं तर सेकंड इनिंग मधले मी म्हणेन पूर्णपणे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या नावावरती. कारण 5 विकेट काढलेत आणि फक्त 20 धावा. किशोर क्रमांक 7 वरती. बघा अजून देखील विवेकला थांबवलं. बट किती वेळ थांबवतील. कारण इक्वेशनचा विचार केला तर येणारे चेंडू शिल्लक आहेत 19 आणि जिंकण्याकरिता 43 धावांची आवश्यकता. समीकरण जर आपण पाहिलं तर 19 मध्ये 43 रबर बॉल क्रिकेट भरपूरदा चेज होताना पाहिलं. बट परिस्थिती थोडी अवघड आहे. किशोरसाठी हा बॉल प्लेट ऑन. आणखीन एक धक्का. किशोर आले आणि आता किशोरला जावं देखील लागेल डगआउटच्या दिशेने. 6वा झटका. ओमकार तारमाळे काय गोलंदाजी राखली. या अगोदरच्या स्पेलमध्ये या अगोदरच्या मॅचमध्ये तब्बल 4 विकेट काढले होते आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये 4 विकेट काढलेत ओमकार तारमाळेने. काय गोलंदाजी राखली. प्रॉपर लाईन अँड लेंथ, ॲक्युरेसी आणि त्याच्यासोबत गती याचं हे मिश्रण. आणि काय गोलंदाजी राहिली ऑल ओव्हर या स्पर्धेमध्ये. लास्ट मॅचमध्ये 4 विकेट. या मॅचमध्ये देखील 4 विकेट. मॅच विनिंग गोलंदाजी ओमकार तारमाळेची. आणि सबस्क्राईब मीटर 7,19,635 आणि भरपूर सारे प्रेक्षक हा सामना देखील पाहतात. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर ठीक तुम्हाला सबस्क्राईब बटन देखील दिसत असेल तो क्लिक करा, सबस्क्राईब करा 70-70 चॅनलला. कारण नो डाऊट प्रत्येकी वर्षी भरपूर मोठे मोठे इव्हेंट्स हा चॅनल कव्हर करतो टेनिस बॉल क्रिकेटचे. आणि स्पेशली मोस्ट ऑफ ऑल इंडिया आयकॉन ज्या स्पर्धा होतात, ओपनच्या ज्या स्पर्धा होतात तुम्हाला 70-70 या वाहिनीवरतीच पाहायला मिळतील. नवीन फलंदाज विवेक शेलार मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 8 वरती. मी उल्लेख केला होता की किती वेळ थांबवाल आणि किशोर बाद झाले. ही जोडी महत्वाची आहे. ही जोडी इथनं खऱ्या अर्थाने डिसाइड करू शकते की हा सामना टीम गोरसेच्या बाजूने जाईल की नाही जाईल. अर्जुन बांगर तयार होतो गोलंदाजी मार्कवरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 20 धावा, 6 विकेट गेलेत. 43 धावांची आवश्यकता 18 मध्ये. अर्जुनचा हा बॉल दरम्यान वाईड लाईन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. सुरुवात अर्जुन बांगरची चांगली. डॉट बॉलने सुरुवात करतो म्हणजे 17 मध्ये आता 43. प्रेशर वाढत चाललाय. मोठे फटके आता हवे आहेत टीम साहिल 11 गोरसे बी ला. कारण बघा विकेट 6 गेलेत. 4 विकेट हातामध्ये बाकी आहेत. 17 मध्ये 43. पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा लागली होती. आणखीन एक डॉट बॉल येतो. एक डॉट बॉल प्रेशर आता वाढत चाललं या इनिंग वरती. कारण बघा 16 चेंडू बाकी असतील आणि 43 धावांची आवश्यकता. बघा इनर एज लागली. त्यानंतर बॉल बॉडीवरती देखील आदळला. 16 मध्ये 43. अर्जुन बांगर प्रेशर आणखीन वाढवतोय कारण गेले 2 चेंडू एकही धाव आलेली नाहीये. नेक्स्ट बॉल.
हा बॉल दरम्यान सोडून दिला, लाईन खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथनं मिळेल, एक्स्ट्रा रन. स्कोर कार्ड पुढे जातो एक्स्ट्रा रनच्या मदतीने. 21 म्हणजे जिंकण्यासाठी 42 अजून देखील 42 धावांची इथनं आवश्यकता असेल. काय मॅच पाहायला मिळत आहे. मॅच देखील अगदी महत्त्वाचीच आहे, क्वालिफायरची मॅच. जो जिंकेल तो थेट सेमीफायनलमध्ये आणि जो हरेल त्या टीमसाठी स्पर्धा समाप्त. आणखीन एक चांगली डिलिव्हरी, अतिरिक्त बाउन्स देखील पाहायला मिळाला आणि हा चेंडू देखील येतोय डॉट. क्या बात आहे. बघा प्रेशर दोन्ही साईडनी आहे, फलंदाजांवरती देखील प्रेशर आहे, गोलंदाजांवरती प्रेशर आहे. बट त्या प्रेशरला हँडल भरपूर चांगल्या पद्धतीने अर्जुन बांगर करतोय. लाईन अँड लेंथ तासामध्ये मिस्टेक होत नाहीये. बाउंड्री आता हवी आहे, कारण रिक्वायर्ड जर आपण पाहिलं तर फार पुढे निघून गेला. 15 चेंडू 42 धावांची आवश्यकता असताना हाफ ट्रॅकर बाउन्सर. आणखीन एक डॉट बॉल. काय स्पेल राहिलेत, स्पेशली ओमकार त्यानंतर अर्जुन बांगर पूर्णपणे आपल्या टीमला पुढे घेऊन चालले. तर रिव्ह्यूची मागणी इथनं केली गेली आहे बॅट्समनच्या माध्यमातून, चेक केलं जाईल. आणि निर्णय आलेला आहे, इट्स अ फेअर डिलिव्हरी. वाईट बॉल नाही आहे. चिंतेचा विषय, कारण हे षटक देखील पहा, 1 रन आहे, ती देखील अतिरिक्त आहे व्हाईट बॉलची. अदरवाईज 4 चेंडू टाकले, 4ही डॉट आणि त्यामध्ये हा 5वा चेंडू तो देखील येतोय डॉट. मॅच विनिंग परफॉर्मन्स प्रत्येकी मॅच मध्ये पहा. जेव्हा 70 डिफेंड केला तेव्हा देखील अर्जुन बांगर, ओमकार तारमाळे. जेव्हा 72 डिफेंड केला तेव्हा देखील अर्जुन बांगर, ओमकार तारमाळे. 4 ओव्हर अप्रतिम राहिल्या आणि या मॅच मध्ये देखील जर 63 डिफेंड झाल्या तर त्याचं श्रेय देखील अर्जुन बांगर आणि ओमकार तारमाळेलाच जाईल. डाऊन द लेग साइड, दिशा खराब, अतिरिक्त रन डेफिनेटली मिळेल. आता रिक्वायर रेट ऑलमोस्ट 20 रन प्रति ओव्हर, त्याच्यापेक्षा जास्त आता पाहायला मिळतो, कारण एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड आता 22 म्हणजे येणारे 13 चेंडू आवश्यकता असेल 41 धावांची. 13 मध्ये 41. एका क्षणाला रिक्वायर रेट आपण जर पाहिलं तर 11 पेक्षा देखील कमी होता स्टार्टिंगला, बट आता तोच रिक्वायर रेट ऑलमोस्ट 20 ला टच झाला आणि हा देखील येतोय डॉट. काय स्पेल राहिला अर्जुन बांगरचा. 2 ओव्हरचा स्पेल अर्जुनचा नक्कीच पाहावा लागेल, कारण लास्ट ओव्हरमध्ये अर्जुनने टाकले 6चे 6 डॉट, फक्त 2 धावा, त्या देखील 2 वाईटच्या एक्स्ट्रा. अर्जुन बांगरचा 2 ओव्हरचा स्पेल फक्त 5 धावा खर्च केला, 1 विकेट काढली. ओमकार तारमाळेचा 2 ओव्हरचा स्पेल त्याने खर्च केला 16 धावा, त्याने काढले 4 विकेट. क्या बात आहे. मॅच विनिंग परफॉर्मन्स दोन्ही गोलंदाजांचा. येणारे 12 चेंडू आवश्यकता असेल 41 धावांची. टीव्ही स्क्रीनवरती आमचे भरपूर सारे प्रेक्षक चिल देखील करतात, सामन्याचा आनंद देखील घेतात आणि काही टेन्शन मध्ये देखील आहेत. 12 मध्ये 41. आता हे 12 चेंडू कोणाचे 12 वाजवतील. आणि एक प्राइज आहे ते देखील मी अनाउन्स करतोय. मुकेश जी केने यांच्या माध्यमातून हे प्राइज. सिक्सर हॅट्रिक कोणत्याही फलंदाजाने जर मारली तर त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि असं संपूर्ण दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं तर 2.5 लाखापेक्षा देखील जास्त प्रेक्षकांनी आज या स्पर्धेचा आनंद घेतला. आणि प्रेक्षकांना आवर्जून ही गोष्ट मी नक्की सांगेन, स्पर्धेचा आनंद घ्या, सामन्याचा आनंद घ्या, पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 12 मध्ये 41. येणारे मी म्हणेन 6 चेंडूच आपल्याला सांगून देतील की हा सामना कोणाच्या बाजूने जाईल. जर या ओव्हरमध्ये 20 किंवा त्याच्यापेक्षा जास्त बनवल्या गेला तर ही फाईट लास्ट ओव्हरपर्यंत. बट जरी या ओव्हरमध्ये मी म्हणेन 15 किंवा त्याच्यापेक्षा कमी राहिल्या तर हा सामना पूर्णपणे टीम ओम 11 बोरशिदीच्या खिशामध्ये. आणि या षटकाची जिम्मेदारी दिली गेली आहे, गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार्कवरती भावेश विषय. चला घाई करा, सामन्याला सुरुवात करायची आहे. 12 मध्ये 41. विवेक शिलार. बॅटची आतली कडा लागली आहे, बॉल मागे चाललाय. पहिल्याच बॉल जर पाकिला डॉट बॉलने सुरुवात.
बोरशेती टीम प्रत्येकी मॅच मध्ये गोलंदाजांनी या संघाला प्रत्येकी मॅच मध्ये बोरशेती टीमला जर कोणी पुढे आणलंय, जर कोणी मॅच जिंकून दिली आहे, तर ते आहेत या टीमचे गोलंदाज. प्रत्येकी मॅच मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी. पुल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला, सिंगल मिळेल दुसरीसाठी. आता विवेक परतलाय, विवेकला स्ट्राईक हवी आहे. 2 धावा दरम्यान इथे मिळतील. बघा बॅटिंग पॉवर हाऊस म्हणून संबोधली जाणारी टीम गोरसे बी, बट 63च्या या चेस मध्ये सध्याच्या घडीला बॅकफूट वरती, आणि इथनं जिंकणं म्हणजे जवळजवळ फार अवघड कार्य, कारण 10 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरिता 39 धावांची आवश्यकता. पुल करण्याचा प्रयत्न, बॉल इनफिल्ड मध्येच आहे. सिंगल मिळेल दुसरीसाठी. विवेक परतलाय आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत की नाही हा प्रश्न. आणि बॅटर दरम्यान इथनं आउट झालेले आहेत. बॅटर कोणता बाद झाला हा प्रश्न नक्कीच. चेक केलं जातं की एक्झॅक्टली कोणता बॅटर आउट आहे. गोलंदाजी परफॉर्मन्स फार चांगला राहिला. अर्जुनचा 2 ओव्हरचा स्पेल, ओमकार, त्यानंतर आता भावेश विसे देखील या ओव्हरमध्ये चांगलीच गोलंदाजी करतोय. चेक केलं जातं की एक्झॅक्टली कोणता बॅटर आउट आहे, आणि निर्णय आलेला आहे विवेक शिलार ला जावं लागेल वापस. बघा रिप्ले आता समोर येतोय. आणि निर्णय आलाय की विवेक शिलार दरम्यान आउट झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कपिल. आता इथनं जिंकणं फारच अवघड. टार्गेट जर आपण विचार केला तर टीम गोरसे बीचा रीचच्या जवळ जवळ बाहेर गेला, कारण 9 चेंडू बाकी आहेत, 38 धावांची आवश्यकता. बघा कॅल्क्युलेशन नुसार तर अजून देखील पॉसिबल आहे की येणारे जर 3 चेंडूवरती 3 मोठे फटके येतात. पुल करण्याचा प्रयत्न, टॉप एज लागला. फाईन लेगचे फिल्डर पोहोचतात रोहित, तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल. म्हणजे आता 8 चेंडू बाकी असतील. 8 चेंडू मध्ये जिंकण्याकरिता 37 धावांची आवश्यकता. बघा हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत खऱ्या अर्थाने शेवटचा बॉल टाकला जात नाही, शेवटची रन निघत नाही, तोपर्यंत आपण मागचा रिझल्ट प्रेडिक्ट करू शकत नाहीये. बट परिस्थिती ज्याप्रमाणे आहे इथनं तर असंच वाटतंय की बोरशेती टीम या मॅचमध्ये विजयाच्या दिशेने चालली आहे. मिळेल आणखीन एक सिंगल, म्हणजे आता 7 मध्ये आवश्यकता असेल 36 धावांची. 7 मध्ये 36. बघा प्रेशर मध्ये चांगल्या फलंदाजांच्या बॅटमधनं देखील मोठे फटके येत नाहीयेत, ते आपण पाहिलंय. बघा विवेक या अगोदरच्या मॅचेस मध्ये विवेकच्या बॅटमधनं मोठे फटके आपण पाहिले होते, राहुलच्या बॅटमधनं देखील पाहिले होते. पण प्रेशर मध्ये या मॅच मध्ये तसं काही पाहायला मिळालं नाहीये. आणि हा चेंडू देखील येतोय डॉट, म्हणजे अंतिम षटकामध्ये हा सामना जिंकण्याकरिता टीम गोरसेवीला हव्यात 36 धावा. बघा उद्याचा शेड्यूल ओपन हाफ. पहिला सामना उद्याच्या दिवसामध्ये ठीक 9 वाजता सुरू होईल, बट दोन्ही टीम्सने 8:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. गायत्री 11 डॉन पुणे, त्यांच्या विपक्षामध्ये इराकी 11 सिल्वर स्टार, त्यानंतर बालाजी ग्लोबल्स भिवंडी, त्यानंतर त्यांच्या विपक्षामध्ये खेळणार आहे ओमकार 11 गिरगाव, तसेच FM कांधारे किंग्स त्यांच्या विपक्षामध्ये जितूर, रिची निलेश त्विषा 11 टायगर,
आणि त्यानंतर ओमसाई 11 बांद्रा त्यांच्या विपक्षामध्ये धनेश 11 रायगड ही बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये देखील कुठे जाऊ नका, कारण उद्या ओपन हाफ भरपूर सारे दिग्गज खेळाडू उद्याच्या दिवसामध्ये इन ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. बट आजचा दिवस देखील फार चांगला राहिला. कालचा दिवस फलंदाजांनी गाजवला. आजचा दिवस खऱ्या अर्थाने जर तुमची गोलंदाजी चांगली आहे तर तुम्ही डिफेंड देखील करू शकता, ही गोष्ट सांगून दिली बोरशेतीने. 6 मध्ये 36. पहिलाच बॉल हवा तसा बॅटवरती आलेला नाहीये आणि सुरुवात झाली डॉट बॉलने. म्हणजे आता 5 मध्ये 36 येणारे 5 चेंडू 5 षटकार जरी आले तरी सुद्धा इथनं गोरसई टीम जिंकू शकत नाहीये. काय पलटवार केला 63 डिफेंड करत असताना टीम बोरशेतीने. फिल्डिंग चांगली राहिली, कॅचिंग देखील चांगली राहिली. बाउन्सर, अटेम्प्टेड बाउन्सर बघा, चेक करा फलंदाजाला कोणत्या प्रकारे दुखापत वगैरे झालेली नाहीये ना, कारण ज्याप्रमाणे रिॲक्ट केलं राहुलने. अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळाला आणि अतिरिक्त गतीने हा बॉल गेला. आणि आपला सबस्क्राईब मीटर 7,19,664 सबस्क्रायबर आणि अगदी वेगाने वाढतच चाललेत, कारण हेच तर खऱ्या अर्थाने आमच्या प्रेक्षकांचं प्रेम आहे क्रिकेटवरती. 70-70 या वाहिनीवरती. आणि मी उल्लेख केला होता की दुखापत झाली की नाही चेक करा, कारण पूर्णपणे अतिरिक्त गतीने हा बॉल अगदी कानावरती आय थिंक लागला. आणि त्याच अनुषंगाने राहुल ॲज अ रिटायर्ड हर्ड डगआउटच्या दिशेने चाललाय. नवीन फलंदाज पाठवा, नवीन फलंदाज पाठवायचा मैदानावरती. बघा, शेवटचा सामना होता आजच्या दिवसामधला. 63चा चेज होता. अपेक्षा ही होती की 63चा चेज आहे तर नेक टू नेक फाईट पाहायला मिळेल, बट तसं काही झालंच नाहीये. 63च्या या चेजमध्ये वन साइडेड वन वे ट्रॅफिक आपल्याला पाहायला मिळाली टीम ओम 11 बोरशेतीची. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये येतो. जतीन येतो आणि चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू बाकी आहेत अजून देखील या मॅच मध्ये आणि फक्त औपचारिकताच बाकी आहेत. कालचा दिवस चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली बी. त्यांच्या बॅटिंगच्या जोरावरती ते सेमीफायनलसाठी क्वालिफाय झाले आणि आज टीम बोरशेती असं वाटतंय की त्यांच्या गोलंदाजीच्या जोरावरती सेमीफायनलमध्ये इंटर होणारा दुसरा संघ ठरू शकतो. ऑलमोस्ट विजयाच्या दारावरती उभेच आहेत, कारण इतना पराभव असंभवच आहे जवळजवळ, कारण 3 मध्ये 36 धावा हव्या आहेत. पुढचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचा होता. रन घेण्याचा प्रयत्न देखील आता केला जातोय. डेफिनेटली एक 22चे सिंगल इथनं मिळणार आहे. 2 चेंडूंचा खेळ इथनं बाकी असेल, बट टीम गोरसे बी निराश असेल, कारण गोलंदाजांनी चांगलं परफॉर्म केलं होतं. 62 वरतीच थांबवलं होतं, बट चेस करत असताना फलंदाजांकडून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांवरती एकही फलंदाज खरा उतरला नाहीये. मग ज्या बॅटिंग क्रमामध्ये खऱ्या अर्थाने पवन, बिलाल, सूरज, त्यानंतर विवेक, राहुल सारखे फलंदाज आहेत, त्या बॅटिंग क्रमासमोर 63 धावा डिफेंड करण्याचं धाडस दाखवलं. आणि या टीमने सांगून दिलं की आयुष्यामध्ये अशक्य असं काहीच नसतं. शक्य करण्याची हिंमत आणि जिद्द तुमच्यामध्ये असावी लागते. आणि क्रिकेट हा खेळ जिद्दीचा. जिद्दीने खेळले, जिद्दीने लढले आणि आता अगदी जिद्दीने जिंकण्याचा फक्त एक चेंडू मागे आहेत. शेवटचा चेंडू आणि वाईट बॉल. अजून देखील एक चेंडू बाकी आहे. ऑल ओव्हर भरपूर खुश असेल टीम ओम 11 बोरशेती. संघ पुरस्कर्ते देखील खुश असतील. आणखीन एक वाईट बॉल. बाली भागरे सध्याच्या घडीला एक्स्ट्रा बॉल टाकतात. प्रेक्षक देखील म्हणतात लवकर एक बॉल टाक. अतिशय चांगला परफॉर्मन्स. प्रत्येकी मॅच मध्ये
गोलंदाजांनी त्यांच्या परीने 101% कमिटमेंटने खेळ दाखवला आणि बॉल सोबत सामना समाप्त. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 सेमीफायनल मध्ये इंटर करणारा हा दुसरा संघ ठरलाय ग्रामीण फॉर्मॅट मधनं. टीम ओम 11 बोरशेती, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम बोरशेती. अतिशय चांगला खेळ, ऑल ओव्हर टीम वर्क पाहायला मिळाला अँड हार्ड लक टीम साहिल 11 गोरसे बी. तुमचा प्रवास देखील चांगलाच होता, चांगला खेळ तुम्ही देखील दाखवला. आणि या निर्णायक सामन्याचा सामनावीर आपण देऊया. वन्स अगेन ओमकार तारमाळे इज अ प्लेअर ऑफ द मॅच. 4 विकेट या मॅच मध्येही त्याने काढले. 2 ओव्हरचा स्पेल होता. तब्बल जर आपण पाहिलं तर रन्स त्याने या मॅच मध्ये खर्च केला 16 आणि तब्बल 4 विकेट काढले. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील 4 विकेट त्याने काढले होते. पहा मॅच समोर आपल्या समोर आहे. फर्स्ट इनिंग 62 बनवला होता ओम 11 बोरशेतीने आणि सेकंड इनिंग फक्त 37 धावा बनवल्या गेल्या गोरसे बीच्या माध्यमातून आणि 7 विकेट त्यांनी गमावल्या. अवघ्या 25 धावांनी हा सामना आपल्या नावावरती केलाय ओम 11 बोरशेतीने. चला ओंकार आपण या. चला ओमकार आपण व्यासपीठावरती या.